लोकांना ऑप्शन सोडून कॅश मध्ये पैसे मिळतात हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ चालू केले बनवायला आणि मी कॅश मध्ये या महिन्यामध्ये काम करायला चालू केलेलं आहे. माझा रोजचा मी प्रॉफिट दाखवत असतो. त्यावेळी बऱ्याचशा जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. त्या कमेंटमध्ये आहे की सर इंट्राडे साठी स्ट्रॅटेजी कॅश मध्ये कोणती वापरतात. बऱ्याचशा लोकांना हे कॅश माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. तर त्यांच्यासाठी आपल्याला कॅश लेवल म्हणजे काय आहे नक्की ते सुद्धा आज बघायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट करायचे आहे, किती पैसे लावायचे असतात ते सुद्धा मला सांगायचंय. आणि त्याच्यानंतर आपली एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीवरती रोजच्या रोज कसे पैसे मिळतात पुढे जाऊया. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत अशी एक कॅश लेवलची स्ट्रॅटेजी, ज्या स्ट्रॅटेजीवरती रोजच मी सुद्धा पैसे कमवतो, आपले स्टुडंट पैसे कमवतात, आपले इंट्राडे मेंबर सुद्धा पैसे कमवतात, आपले ऑप्शन मेंबर सुद्धा पैसे कमवतात आणि बऱ्याचशा जणांना ही कामाला येईल. आणि म्हणून ही स्ट्रॅटेजी मी पूर्णपणे तुम्हाला देणार आहे. फक्त स्किप न करता बघायची आहे. चॅट वरती जाण्या अगोदर मित्रांनो, आज आपल्या बरोबर जे नवीन आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. याच्यावरती काहीतरी पैसे मिळणार आहेत. मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. जाऊया की नक्की काय करायचं असतं, कॅश म्हणजे काय हे बघायला एनएससीच्या साईडवरती. आता मी चाललो इथे एनएससीच्या साईडवरती. सकाळी बघा मी आलो इथे मार्केट मार्केट डाटामध्ये गेलो, प्री ओपनिंग मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर इथे बघा खूप काही तुम्हाला स्टॉक दिसते. हे जे सगळे स्टॉक आहेत प्री मार्केट ओपनिंग मध्ये इथे दिसतात. हे सगळे जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉकला आपण बाय करतो आणि पैसे कमवतो. पण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सेक्टरचे वेगवेगळ्या इंडायसेस मधले जे स्टॉक आहेत त्या स्टॉक मधून चॉईस करण्यासाठी वेगवेगळे इंडायसेस वगैरे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे फक्त निफ्टी 50 मध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय की कोणत्या लेवलला आपण काम करणार आहोत. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंट्राडे साठी काम कसं करायचं या स्ट्रॅटेजीमध्ये. ती स्ट्रॅटेजी युट्यूबला आहे. आज मी एकाच स्टॉक वरती तुम्हाला काम कसं करायचं ते शिकवणार आहे. आज तुम्हाला समजलं असेल हे जे स्टॉक आहेत हे स्टॉक जसे बाय करून आपण पैसे कमवतो तसंच सेल करून सुद्धा सकाळी पैसे कमवू शकतो. अट फक्त एकच असते मार्केटची. आज सकाळी 9:15 नंतर एखादा स्टॉक जर का तुम्ही सेल केलेला असेल तर तो सेल केलेला स्टॉक आजच्या आज 3:10 आतमध्ये तुम्हाला बाय करायचा असतो. म्हणजे ते इंट्राडेची पोझिशन झाली आणि ती बाय केलेली पोझिशन तुमची क्लोज करायची असते. समजा तुम्ही इंट्राडे लेवल कॅश सेल केली आणि जर का तुम्हाला कोणी आपण बाय करताना बायर भेटला नाही म्हणजे सेलर भेटला नाही आणि जर का सर्किट लागलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान खूप मोठं होतं. कारण कॅश लेवल म्हणजे आपल्याकडे नसणारे जे स्टॉक आहेत ते आपण विकून पैसे कमवणार असतो. त्यामुळं शक्यतो तुम्ही कॅश लेवलला काम करत असताना चांगल्या कॅश लेवलमध्ये तुम्ही काम करत असता, पण त्याच्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येत असतो. म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी फक्त एकाच स्टॉक मध्ये कसं काम करायचं ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता जायचं आहे चार्ट वरती. इथे बघा हा आहे चार्ट आपला आणि याच्यामध्ये मी फक्त टाटा मोटर पकडलेला आहे. त्या टाटा मोटर वरती काम करायचं आहे आपल्याला. त्या टाटा मोटर मध्ये टाइम फ्रेम काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट काय असणार आहे ते बघायचं आहे. त्याचे बफर पॉइंट काय आहेत ते बघायचं आहे. प्रॉफिट कुठं आणि कसं बुकिंग करायचं ते बघायचं आहे. हे सर्व काही बघत असताना तुम्हाला मार्केटचा थोडा अनुभव हा हवाचा असतो आणि मार्केट जर का तुम्हाला माहिती नसेल तर जबरदस्ती तुम्ही याच्यामध्ये काहीही करू नका. फक्त बाईंग साईडला बाय करायचं, 2 दिवसांनी विकायचं, म्हणजे त्याला स्विंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. इंट्राडे मध्ये तेच काम करतील जे मार्केटमध्ये कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष झालेले आहेत. तेच लोक या कॅश लेवल मध्ये इंट्राडे करतील. या स्टॉक मध्ये आपण लेवल काढली सकाळी आल्याच्या नंतर. त्या लेवल मध्ये समजाच जर का पहिल्या लेवलला लॉस झालो आपण तर काउंटर ट्रेड मारून तुम्ही ते पैसे कव्हर करू शकता. ते कसं हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. त्या अगोदर आज आमचा व्हिडिओ बघत असेल कोणी जे बिगिनर आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला मार्केट शिकून ही स्ट्रॅटेजी करायची आहे. मार्केट थोडस समजलं पाहिजे. त्याच्यासाठी समोर दिसणाऱ्या नंबरवरती कोर्स विषयी अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
आता पुढे जाऊया. टाटा मोटर हा स्टॉक मी इथे लावलेला आहे आणि त्याची टाइम फ्रेम बघा काय आहे. टाइम फ्रेम आहे 10 मिनिटांची. आता ही 10 मिनिटांची टाइम फ्रेम जी आहे, या 10 मिनिटांच्या टाइम फ्रेम वरती मला काम करायचंय. मग काम करत असताना कसं करायचं? सुरुवात काय करायची? तुम्हाला स्टॉप लॉस समजला पाहिजे पहिली गोष्ट. आता स्टॉप लॉस जर का तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट करू शकता. हे आपण 1 मिनिटामध्ये समजून घेऊया. तर इथे समजा तुमच्याकडे आहे 1,000 रुपयाची रिस्क. समजा मला 1,000 रुपयावरती काम करायचं आहे. म्हणजे 1,000 काय? माझी आजची रिस्क. मला लॉस झाले तर 1,000 चालेल, प्रॉफिट आलं तर 1,000 चालेल. हा, हे कसं करायचं? तर तुम्हाला मी पहिलं काय सांगितलं की स्टॉप लॉस माहिती असणं गरजेचं आहे. मग स्टॉप लॉस साठी तुम्हाला काय करायला लागेल? समजा त्या स्ट्रॅटेजीवरती स्टॉप लॉस आलाय ₹2.50, ₹3.60, ₹4.50. जो स्टॉप लॉस येईल त्याला काय करणार तुम्ही? या तुमच्या रिस्कला डिवाइड करणार. बघा काय होतंय इथे. 1,000 रुपये डिवायडेड 3.65 माझा एसएल होता, तर एवढंच घेतलं मी. म्हणजे 273 शेअर्स घेऊन मला काम करायचं आहे. तर 273 शेअर्स घेतल्यानंतर मला 1,000 रुपये आज मिळणार आहे. तर ही आमची झाली रिस्क मॅनेजमेंट. कसं झालं ते आता आपल्या चॅट वरती जाऊन बघूया. एसएल कसे काढायचे. एसएल हा 3.60 मी रेंडमली घेतलेला आहे. तो कितीही येऊ शकतो. पुढे जाऊया. आपण चॅट वरती आलेलो आहे. इथे 10 मिनिटाची स्ट्रॅटेजी आपल्याला बघायची आहे आणि 10 मिनिटावरती मला काम करायचं आहे. आता 10 मिनिटावरती काम करत असताना सकाळी बघा इथे काय करतोय मी. आज इथे बघा, समजा आज तारीख आहे 19. आजची तारीख वेगळी आहे कारण आज आपल्याला ट्रेड मिळालेला नाही, त्यामुळे मी लाईव्ह ट्रेडिंग केलेलं नाही. नाहीतर लाईव्ह ट्रेडिंग करूनच मला व्हिडिओ बनवायचा होता. याच्या अगोदर आयसीआयसी बँकेची स्ट्रॅटेजी मी लाईव्ह ट्रेड करूनच बनवलेली आहे. तो तुम्हाला जर हवा असेल तुम्ही इथे आय बटन मध्ये बघू शकता. पुढे ही 10 मिनिटाची पहिली कॅन्डल, 10 मिनिटाची ही दुसरी कॅन्डल, 10 मिनिटाची ही तिसरी कॅन्डल आणि 10 मिनिटाची ही चौथी कॅन्डल. या चौथ्या कॅन्डलला तुम्हाला करायचं आहे मार्क. इथं मी केलं मार्क. आता या कॅन्डलला मार्क केलं हायला आणि लोला. आता याच्यामध्ये मी काय करणार? बफर लावणार आहे आणि बफर लावणार आहे जवळजवळ 25 पैशांचा आसपासचा. मग हाय आहे 789 रुपये 35 पैसे. तर मी काय करणार इथे 789.35 प्लस करणार 0.25 पैसे. किती झाला? 789 रुपये 60 पैसे. मग मी 789 रुपये 60 पैशाला काय करणार इथे लेवल इथे मारणार आहे. ही झाली आपली लेवल. याच्या वरती गेलं तर मला बाय करायचं आहे आणि याच्या खाली गेलं तर मला सेल करायचं आहे. मी कधी कधी तुम्हाला सांगत असतो 789 वरती बाय करा आणि याच्या खाली जो काय असेल तो लो किती आहे 785.65. म्हणजे सेल काय येणार? 785 रुपये 25 पैसे काढणार आहोत. 40ला इथे तुम्ही सेल करा. आता हे काय झालं? बाय आणि सेल. म्हणजे जर का समजा इथून बाय झालं तर बाय करायचं, सेल झालं तर सेल करायचं. लोकांना त्यावेळी कन्फ्युज व्हायला होतं की तुम्ही बाय करता वरती आणि सेल खालती करायला का सांगता. याचा अर्थ ते सरळ सरळ मार्केट शिकलेले नसतात हे मला समजलेलं असतं. त्या लोकांना मी सरळ सांगतो की तुम्हाला मार्केट समजत नाही तर तुम्ही मार्केट शिकून घ्यायचा प्रयत्न करा. तर अशा लेवलनी तुम्हाला जायचं आहे. इथं बाय झालं तर बाय लेवलला गेल्याच्या नंतर जो सेल लेवल आहे हा सेल पॉइंट तुमचा झाला स्टॉप लॉस. इथे बघा ₹4.05 तुमचा एसएल. म्हणजे तुम्ही काय करणार? 1,000ला डिवाइड करणार ₹4.05. नंतर येणारी क्वांटिटी इथे तुम्ही बाय, इथे तुम्ही बाय केली आणि याच्या नंतर वरती ₹4.05 मिळाले. इथे तुम्हाला काय करायचंय? विकून टाकायचे. म्हणजे काय झालं? तुमचे 1,000 रुपये मिळून गेले. जर का तुम्हाला एसएल ट्रेड करता आला तर अजून सुद्धा चांगले पैसे इथे मिळू शकतात. पण एसएल ट्रेड करणं थोडस अवघड असतं. त्यामुळे तुम्हाला मी इथं आता ते लाईव्ह मार्केटमध्ये शिकवावं लागतं. त्यामुळे मी ते शिकवू शकत नाही.
तर लाईव्ह मार्केटमध्ये जे कोण शिकतात ते पूर्णपणे एसएल ट्रेड कसं करायचं, काय करायचं, सर्व काही शिकत असतात. आता इथे बघा, तुम्ही जर का 2 टार्गेट घेतले असतील तर तुम्हाला इथे 1600 ते 1700 रुपये मिळालेले असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही एसएल ट्रेड करून सुद्धा पैसे कमवू शकता. आता पुढचा दिवस बघूया काय आहे. हा आहे 21 तारीख. पुढे गेलो, 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल आणि 4 कॅन्डल. इथं मी चौथ्या कॅन्डलला मार्क केला. चौथ्या कॅन्डलला मार्क केल्याच्या नंतर इथे बघू शकता, इथे आपला एसएल किती आहे, तर एसएल आहे इथे 5 रुपये 35 पैसे. मला मिळाले किती, 13 रुपये. म्हणजे 1/2 च टार्गेट इथं मला मिळालेलं आहे. इथे बघायचं, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल, चौथी कॅन्डल. आता या चौथ्या कॅन्डलला मी इथे मार्क केला. त्याच्यानंतर बघितलं इथे काय झालेलं आहे. तर मला इथे बाय साईडला गेलो, आपण बाय साईडला गेलो, 2 रुपये 70 पैसे आहे. तर इथे किती मला मिळाले, 4 रुपये मिळालेले आहेत. आता इथे बघायचं आहे, पुन्हा 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल आणि हे 4 कॅन्डल. इथे बघायचे, ही आहे चौथी कॅन्डल. त्याच्यामध्ये बफर ऍड केल्याच्या नंतर इथे बघू शकताय तुम्ही, जे काय आहे इथे ट्रिगर झालेले नाही. वरच्या साईडला, खालच्या साईडला ट्रिगर झाली आणि इथून सुद्धा आपल्याला पैसे मिळालेले आहेत. तर हे किती आहेत इथे बघू शकता, 2 रुपये 40 पैसे होते, तर इथे मला मिळालेलं आहे जवळजवळ 9 रुपये. आता याच्या नंतर बघूया, ही 26 तारीख, 1 2 3 4 चौथी कॅन्डल. इथे तुम्ही बघायचं, सेल झाला आणि याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता किती पैसे मिळालेले आहेत. तर हे पैसे मिळालेले जे आहेत ते बघू शकता, इथे 2 रुपये 55 पैसे आणि इथे मिळालेले आहेत 16 रुपये. आता आज तारीख काय होती, तर आज तारीख होती, इथे बघू शकता 3. आता हे 3 तारीख, 1 2 3 आणि 4 चौथी कॅन्डल. आता इथे बघायचं, 1 2 हाय आणि लो. इथे बघा कॅन्डल काय आहे, ही छोटी कॅन्डल आहे. तुम्ही आजचा लाईव्ह व्हिडिओ, माझं भले 700 रुपये लॉस झालेला तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. तर इथे बघू शकता ही कॅन्डल, या कॅन्डलचा जो रेशिओ होता आजचा, तो फक्त 1 रुपये, किती बघा, लो आहे 793, हाय आहे 794, 1 रुपये 35 पैसे. जोपर्यंत तुम्हाला 2 रुपयाच्या वरती मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड करायचा नाही. 2 रुपये मध्ये तुम्ही 20 पैसे 25 पैसे बफर टाकला, 2 रुपये 50 पैसे होतात, तर तुम्ही ट्रेड करू शकता. म्हणून छोटी कॅन्डल 2 रुपयाची असेल तरच तुम्ही काम करू शकता, आणि मोठी कॅन्डल तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त बफर लावून 6 रुपयाची असावी. 6 रुपयाच्या वरती कॅन्डल असेल तर तुम्हाला ट्रेड करायचा नाही. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड करायचे आहेत आणि रोजच्या रोज याच्यामध्ये पैसे मिळतात. ज्या दिवशी तुम्हाला एसएल होतो त्या दिवशी उलटा ट्रेड मारून तुम्ही तिथे पैसे कमवू शकता. म्हणजे लॉस झालेले त्याच दिवशी तुम्ही कव्हर करू शकता. मित्रांनो, स्ट्रॅटेजी आवडली असेलच, लाईक करायला हरकत नाही. अशाच नवनवीन स्ट्रॅटेजी तुम्हाला हवे असतील तर कमेंट जरूर पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमचा प्रतिसाद बघून मी नवीन स्ट्रॅटेजी पुन्हा तुमच्याकडे शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.